आयला बाळ भाऊ हा कॉलेज नाही तर लय बोर होते राव. बोर होतंय. मग काय तर कॉलेजला गेलं म्हणजे कसं सकाळी गेलं पार्किंगला गाडी लावली आतमध्ये एखादी चक्कर मारली दिवस सुरुवात होऊन जातो ना लगेच. म्हणजे कॉलेज सोडून दिलंय का सुट्ट्या लागल्यात? सुट्ट्या लागल्यात सोडून कसं काय देणार, अजून शिक्षण चालू आहे बाळ भाऊ. अच्छा 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 अच्छा. पण कसं होतं आता इथं बसून बसून सारखं इथं बस फाट्यावर जा रघुशी चहा पी घरी ये 2 घास का, हे टाइमपासच चाललं ना त्याच्यात बोर हो राहिलं. नाही तर कॉलेजला गेलं कसं, गेलो कॅन्टीनला बसलो बुवा ग्राउंडवर चक्कर मारली पोरं भेटले कवर बी गप्पा टाप्पांमध्ये कवर दिवस निघून जायचं. हा लेक्चर वाटला आधी मध्ये करायचा केला नाही तर आलो बाहेर. तुम्ही महाराजे पोरा संग गप्पा, मग पण आपल्या काळात हा पोरं नव्हते. हा आम्ही पोरी संग गप्पा मारायचो. काय बोलता आता तुला सांगता सांगता दिवस पुरायचा नाही काय बोलता बाळू एवढं आपल्या जीवनात घडलेलं आहे. आयला तुमच्या कॉलेजच्या दिवसाचा कळ तर आम्हाला काहीतरी बाळू अरे अशा अशा पोत्याच्या कॅन्टीन होत्या आमच्या, हा आणि त्या पोत्याच्या कॅन्टीन मध्ये एकदा बसलो ना, हम्म. असा घोळका यायचा. हा असा मी मध्ये बसायचो, हे इकडून पोरी तिकडून पोरी, काय सांगायचं एवढं मजा केली काही विचारूच नको. अरे त्या नवरदेव मागे जेवढ्या कलावऱ्या असतात ना हा तेवढ्या ह्या पठ्ठ्या माग होत्या भाऊ. काय बोलता आता काय सांगायचं, गेले ते दिवस राहिले आठवणी. तुम्ही काय मजा करावं, एवढी मजा आम्ही केलेली आहे. आता आम्ही जास्त काही मजाच केली ना बाळू. अहो तुमच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या सोयी सुविधा नव्हत्या ना तेवढ्या आमच्या आजच्या पोरांच्या जनरेशनला आहे ना हं. आज तेवढं सोयी सुविधा आलेलं आहे. हं. कॅन्टीनला गेल्यावरती तुम्ही म्हणता ना ते पदार्थ आहे, आमच्या कॅन्टीनला पिझ्झा आहे बर्गर आहे सगळे सँडविच बिंडविच सारखे प्रकार आहे. तुमच्या त्यावेळेस काय होतं? अरे तुम्ही नुसते खाऊ खाऊ येडे झाले, आम्हाला खायची गरज नव्हती. हा आम्हाला असा पोरी अशा तोंडातून गोडवाचे शब्द टाकायचे असे गोड, हा. मग जांबून खाल्ल्यासारखं वाटायचं, वडा खाल्ल्यासारखं वाटायचं, काय काय नको खाल्ल्यासारखं वाटायचे, असे शब्द फेकायचे ते आमच्यावर. मग तुम्हाला काय वाटतं आमच्या ह्या कार्यकाळामध्ये आहो मी पण जर कधी कॅन्टीनला बसलो ना हं, तुम्ही म्हणता ना 10-15 हं, 20-25 हं, खुर्च्या आहेत ना खुर्च्या हं. खुर्च्या 17 आणि पोरी 25 उभा. म्हणजे खुर्च्या सोडून उभा. हा येतो. मग बघा मग सगळ्यांचं बिल पेड करतो सगळ्यांचं. हा, असं नाही विषय कोणाला काय खायचं ना कोणी चहा पितय अरे मग बिल पेड करायसाठी एवढी गर्दी असन तो या भोवती. इथं आम्हाला बिल पेड नव्हतं करावं लागत, आम्हाला बोलून न्यायचे, चला चहा पाहिजे तू हे करतो, आणि बिल ते द्यायच्या. हा पोरी मग काळच तसा होतो आमचा. तुमचं कार्यकाळ जबरदस्त होता हा. पण आमचं काय कमी असं थोडे नाही बाळा भाऊ. आणि- अजून पण आम्ही जरा शिक्षण बिक्षण घेतोय म्हणून, नाहीतर आम्ही हे सगळ्या गोष्टी बंद केल्या ना नुसतं पोरांच्यात मागं पळालो ना हा. आमचं शिक्षण राहीन सगळंच राहीन. आता आम्हाला जे बी जबाबदार आहे घरच्यांना बी आमचे काही स्वप्न येतं, घरच्यांना आमच्या प्रती काहीतरी अपेक्षा येतं, पोरग शिकन तहसीलदार होईन तलाठी होईन काही ना काहीतरी होईन UPSC MPSC भविष्यात परीक्षा द्यायला विचार आहे माझा आहे. आता ग्राउंडची तयारी चालू आहे. तुम्ही ग्राउंड करा, तुम्ही तेवढंच करा आता फक्त बाद झालं. आणि तू असं नको समजू, हा अजून आपल्यात ताकद आहे, हा अजूनही आपण पोरगी पटवून दाखवू शकतो. अजून बी अजूनही पण तू असं नको समजू. आता ते काळ झालं भाऊ, आता कवर आता ते झाड त्यावेळेस होतं त्यावेळेस चांगलं होतं. ए, आता झाडाचं याचं नको सांगू. तू आज जरी म्हणला ना हम्म, की पटवून दाखायची, नाही पटवून दाखिला मिशम काढून टाकीन. काय बोलता हा. बघा हा, भाऊ. चल लाव पैन लाव. तू काय सांगतो? लावायची का हा चल लाव. सुजाता बाईला पटवून दाखवायचं. कोणला? सुजाता बाईला? हा झाली, चल लाव पैन. तू कितीची तू म्हणशील रुपये बसून तर 1000 लावू. 1000 हा झाली तयारी आपली. 1000ची लागली आहे का तयारी? तयारी चल. हा हा झाली. हा बघू आता तुमचं आहे ना हे जुने दिवस आणि आमच्या जनरेशनचं नवीन दिवस हा. बघू हा कोणाला पटते. झालं. हा शब्दाचा खेळ आहे भाऊ, जसे शब्द फेकू ना तसं समोरचा माणूस जाळ्यात येत. हा. आता बघू तुम्हाला पटती का मला पटती. पण जर मला कधी पटली ना तर तुम्हाला 1000 रुपये द्यावं लागतं ना भाऊ. आणि तुम्हाला पटली तर मी कॅश तुम्हाला 1000 देईन. देईन नाही, देवाच लागन. हे बाळ्या काय कच्च्या गुरुचा चेला नाही, लव गुरु म्हणत होते मला त्यावेळेस. लव गुरु. बर लव गुरु मग लागा काय मला एक काम करा आता तुम्ही पहिले असं बँकेत जा आणि 1000 रुपये काढून आणून ठेवा. आणि तुम्ही 1000च्या 500च्या 2 नोटा तयार ठेवा, अरे नाही तर ऐन वेळेला करताना बरं हात पैनीच्या टायमाला. असं नाही होणार. तुम्ही जा पहिले आणि 1000 चला. घेऊन या. जरा शिनराव अवघड शे बोलता बोलता बोललोय बर का. सुजाता बाई राव तशा बाई नाहीत. बाईंना काहीतरी ना बोलवचन करावं लागतं.
त्याशिवाय त्या पटणार नाही. आता काहीतरी डोकं लावावं लागणार. कमलेश काय म्हणता सुजाताबाई, काय रे? काय चाललंय? काहीच नाही बाबा, निवांत. लय ऊन आहे. हा ना, लय उन्हात ऊन आहे. आणायचं, घरात फॅन लावून बसायचं. अरे लाईट गेली म्हणून भावेला बसले बाहेर. अरे नेमकं याला ATP ना आपल्या इकडं. मग तुम्ही ते ऑनलाईन तसं प्रोडक्ट मागवायचं ना, ते नाही का सेल वर चालतं, चार्जिंग वर चालतं, तसा पंखा येतो बघा, सेलिब्रिटी हिरोईन वापरतात. हा तो फॅन ना, त्याची बी चार्जिंग संपली ना. आहे का तुमच्याकडं? मग मग एक काम करायचं, मग आपला पुठ्ठा बिठ्ठा घ्यायचा, नाहीतर मग आपला पेपर बिपर घ्यायचा. हम्म. हा, वारं लागण्याशी महत्व आहे ना. हे काय लागतंय? लागतंय ना. हम्म. बाकी काय म्हणता? काहीच नाही बाबा, निवांत. मिस्टरांचं काय चाललंय तिकडं? चाललंय चांगलं चाललंय. हल्ली काय परत तुम्ही तिकडे गेले नाही, काय नाही, ते परत इकडे आले नाही, आधी मध्ये चक्कर काही? येतात ना. बाकी काय म्हणता अजून? काय ना बाबा, काय लय निवांत दिसू राहिला तू, काय अहो म्हणा. मी निवंतच आहे, माझ्यासारखं आहे का कोणी? मला सांगा तुम्ही, गावात माझ्यासारखं पोरग आहे का? हा, एवढं सगळं काम धंदे घरच्यांचे काम असतात ना, मळ्यातले वावरातले केले का? कपडे घातले का? आपलं चहावर आपलं फाटर आलं, चहा पिला, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं, चार माणसं भेटले, त्यांची प्रेमाने संभाषण करायचं, दोन शब्द बोलले, त्यांना बरं वाटतं, त्यांचा वेळ निघतो, माझा वेळ निघतो, चालू आहे ना सगळं एकदम व्यवस्थित जिथल्या तिथं. हम्म. तसं चांगलंय, तुमच्याशी चांगलंय. म्हणलं दोन शब्द बोलावा. जर काम असं होतं की ते अं, कसं बोलू आता मला ते का नेमकं. तोंडाने बोल. सगळे तोंडानेच बोलतेत, पण माझं म्हणणं असं आहे की आता हे बाय, हे आपलं बाय, बर भाऊ. हे सरपंचाचा सालगडी. हा हा आता बोलता बोलता लय काय बोलून गेला. हा. एवढा बोलला की विचारता सोय नाही, बर काय की बोलला? एकदम त्या कार्यकाळात जाऊन बोले आमचं कॉलेज आणि आमचं कॅन्डिडेट आणि काय काय जे आता जाऊन द्या, लव गुरु बिव गुरु अरे का शब्द. पण माझं म्हणणं असं आहे की आता आम्ही बोलता बोलता भावनेच्या भरात हे एकदम. ऐक ना, तू काय बोल राहिला मला काहीच समजत नाहीये. बरं महत्वाचं असं आहे की आमची दोघांची पैज लागली बर. की बा आता सुजाताबाई सोबत मैत्री वाढवायची किंवा मैत्री करायची. हा. थोडक्यात असं की मग मी म्हणलं 100% आमच्या 1000 बाजू पैज लागलेली, हा. मग मी तुम्हाला 1000 रुपये भेटतील. मग तू अशी मैत्री करू. हा, मी तुम्हाला काय असेल ते 1000 रुपयाचं नियोजन लावतो. 1000 तुम्हालाच राहून द्या, मला बी देऊ नका. पण फक्त बा मी सांगन तसं नाटक करायचं बाळभाऊ समोर. भाऊला समजा असं वाटलं नाही पाहिजे, पण आपली मैत्री झाली पाहिजे, आपली मैत्री वाढली पाहिजे, आणि मी पैस जिंकलो पाहिजे. हरलो तर मग काय विषय नाही, पण मग म्हणजे तुझं असं पैशांपाशी तुझं काही नाही, फक्त जिंकणं महत्वाचं. जिंकणं महत्वाचं. आता विषय असा आला, नाही एवढं सगळं काय काय सांगितलंय, बोलवच्चन केले, शेवटी माझ्या प्रेस्टिजचा विषय आहे. काय ह्यो आत्मसन्मानाचा विषय आहे. गावाचा एक तरुण जे जनरेशन, आमची झेड जनरेशन, यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला मैत्री करावं लागेल, मैत्री वाढवावी लागेल. मग तू डील करायला आला माझ्यासोबत. हा, मग तुम्ही करताना माझ्यासाठी तेवढं करा ना आता प्लीज, कृपया विनंती अरे तुम्हाला. 1000 रुपये भेटतात ते बसल्या बसल्या, मग चालेल मला. चालेल ना. हो. बस मी काय म्हणतो तेच होईन. तुम्ही मस्त पैकी मजा करा, नियोजन 1000 रुपये तुम्हाला काय लागेल, शॉपिंग विपिंग करा, साडी बिडी टाकतोय का घ्या, लगेच? लगेच करतो ना. मग टाक टाक. होईन ना, मग हो. म्हणजे कन्फर्म होईन माझी जीत. द्या इकडे स्कॅनर. एक मिनिट. हा, ओके. हा आले बघा. आले आले आले. आले ना. हा. मग तेवढं आपलं भारी विषय होईल. म्हणजे आमचं मग कसं, काय करायचं ते सांग. मी सांगतो ना तुम्हाला, मी जसं असं सांगन म्हणन बोलन तसं तुम्ही करायचं बघा. थोडं आपलं जवळ एक आहे असं नाटक. नाटक चालेल. हा, तुम्ही आता अभिनय किती सुंदर करता, हा. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. हा, चालेल. येऊ का मग? हो. चला, चहा बी घ्यायचा का? नको रे बाबा उन्हाचं. नाही तुम्ही घ्या, मी ते म्हणतो मला नको, मी आता लिंबू सरबत पिणार आहे. सरपंच इथं आहेत नाही का? सरपंच, ते तुमची त्या डीपी पसली पट आहे का, ती मी नांगरून घेतो. बर, ते काय झालेलं आहे, त्या तुमच्या त्या पट्टीमध्ये इतके ते रोतडा झालेले आहेत, आणि त्या बाबळीचे सगळे खोडं विडं पहिले त्या बाळूला सांगा ते साफसूफ करून घ्या. तुम्ही मागच्याच मला म्हणले इथं सोडलं तिथं सोडलं, त्या बाबळीच्या झाडामुळे ना ते ट्रॅक्टर घालता येतं ना, काय करता येतं. मागच्याच बी बाळूला तुम्ही सांगितलं, ती बाळून काही काढलेच नाही. त्यावेळेस ते काढून घ्या, म्हणजे तुम्ही माझ्या नावाने बॉम्ब लायचे नाही. आणि मला 2 दिवस वेळ आहे, माझ्या रिक्षाला गॅस नाही म्हणून, नाही रिक्षात धंदा मला परत चालू करायला. तू एक काम कर, तू ये ना, तू आजचा दिवस जाऊन दे. मी बाळूला सांगतो सगळ्या काट्या तोडून घ्यायचं, मग तुझा ट्रॅक्टर घुसत, आणि मग मी ते दुसरीकडे नेऊन दुसऱ्या वावरात पेटून देईन, मग तुला जागा मोकळी होईल. चालेल ना, म्हणजे काय होईल, तुमचंही सोयीला लागेल आणि मला बी ते 2 दिवसात ते उद्योग उरकून बाकीचे कामं करायला मोकळ. मग बरं बरं, चालेल. मी सांगतो बाळूला, बाळू घेईल काट्या काढून. तुला काय वाटतं, JCB काढावा का कुऱ्हाडीने काढावा? त्या आहे तर तरी किती घेतात ते, कुराणी जरी काढलं तरी जमन. तुम्हाला वाटलं तर समजा मी बघा एखादी फैन मारते, पण कमी तुम्हाला ट्रॅक्टर तर तिथं नेता येईल ना त्या काट्यामुळे. ते पाहिजे म्हणा. ठीक आहे, सांगतो बाळूला मी. हा, तुम्ही आणि लवकर सांगा बाळूला, ते बाळूला काम घोटाळा आहे. नाही, आता मी घरी चाललोय,
भेटतो ना त्याला घरी. चालेल चालेल मग जाऊ का मग मी, मला टाइम नाही परत मग हो. परत तुम्ही म्हणता माझं राहिलं म्हणून. बाळूलाच भेटायला लागेल आता. साला मैं तो साबन गया, साबन के कैसे तन गया, ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, साला मैं तो साबन गया. चप्पल आहे ते बूट नाहीये. घेतला ते बरं ऐका ना, आम्हाला स्टोव बी नाही नीट करायचा, जा तुम्ही. स्टो म्हणजे मी काय स्टो वाला वाटलो काय? हा वस्तू बाळू भाऊचा आहे. बाळूचे मी काय अवतार केला मग? म्हणजे आम्ही पॅन्ट शर्ट घातला का अवतार? हा अहो म्हणजे तुम्ही असे कपडे घालत नाही ना, म्हणून ते वेगळं वाटलं. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. भाई म्हणजे ऐका ना सुजाताबाई, हा मी हे कपडे कशासाठी घालून आलोय? का तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी. काय? अहो बाळू भाऊ काय म्हणता तुम्ही? ऐका पुढचं ऐका. तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी, तुमच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी. पण हे सगळं खोटं खोटं. एका इसमाची आणि माझी 1000 रुपयाची पेन पडलेली. हा हा आठवलं हा. आठवलं आठवलं. तो इसम मला म्हणला, तू जर सुजाताबाईला पटवलं, हम्म. तुझ्या जाळ्यात घेतलं तर मी तुला 1000 रुपये देतो. हम्म. तेच 1000 रुपये मी तुम्हाला देतो. हम्म. फक्त मी जसं सांगन तसं तसं तुम्ही करायचं. हा चालेल. तुम्ही माझ्या संग गोड गोड बोलायचं, हम्म. कधी टाळी द्यायची, कधी असं असं काहीतरी करायचं. म्हणजे त्या इस्माला वाटत अर सुजाताबाई याला पटली, म्हणजे आता आपल्याला 1000 रुपये द्यावा लागतील. हा. हा चालतंय. करताना तेवढं. हो, हो. हा याच्यासाठी जेव बाळू असे कपडे घालून आलाय. बरं हा? बरं. चालतंय. चालेल येऊ का मग? हा हा एवढं सांगायला पॅन्ट शर्ट घालून आले. मग असं बरं वाटतं जरा, हम्म. जुन्या काळात गेल्यासारखं. नाही तर मी जर पायजामध्ये घालू आलं असतं तर तुम्ही मला म्हणले असते तिकडं व्हा बाळा भाऊ, तिकडं व्हा म्हणले असते. म्हणून म्हणलं यावा पॅन्ट शर्ट घालून. येऊ का मग? साला मैं तो साबन गया, साबन के कैसा तन गया, फूल फूल खेले गोरा. अयो सरपंच बाळू ए बाळू, हे इथं बाळू सारखं दिसतोय. बाळू भाऊ, सुल्तान मिर्जा के जैसे कपड़े पहन के तो सुल्तान मिर्जा दिख तो सकता है, हाँ. लेकिन बन नहीं सकता. बन नहीं सकता. हा, अहो, हे असे किती भारी कपडे घाला, गॉगल लावा, टोपी घाला, ते घड्याळ तर टच घेऊन आले, टच. आला बी लगेच. भाऊ भाऊ, हा. तुम्ही किती काय करा, बाई तुम्हाला घास टाकीतच नाही. घास. हा, अरे बाई अशी तोंडात पेडा घालीन माया पेडा. पेडा आणि कोणता पेडा? कोणता? राजमान्याचा कंदी पेडा. कोणती पेडा? बघायचं का तुला? येडा झाला बाळ भाऊ, तू येडा झाला. आता बघा मी पहिले जातो. मला जाम दे ना. ज्येष्ठ खाली बसा, तुम्ही लय कष्ट घेऊ नका, ज्येष्ठाने जास्त कष्ट घेऊच नाही. आता मी जातो आणि बघा तुम्ही फक्त डोळ्यांनी बघा, नाही दिसलं ना असं गॉगल खाली करून बघा. हा? मग सुजाताबाई काय रे? काय म्हणता, काय नाही, काय चाललंय? निवांत. मग कोणते पिक्चर बघायला जायचं? पिक्चर हा, कशाला? कशाला मग? थिएटरला. कोणता आवड तुम्ही सांगा, धुरंधर वगैरे का मग तेरे इश्क में? धुरंधर पाहिला मी. मग तेरे इश्क में बघू ना. तू ऍक्टिंग करायला आला का ती वाली? मग आता करा ना ऍक्टिंग. तिकडे ते वाचलेलं आहे, त्याला फक्त आपला दिसून द्या, कळून द्या त्याला. तरी मला तू पिक्चरचं कसं काय म्हणतोय, नाही का? हा. जाऊ ना, चल. आईचं ना. हा, अरे, चल. इश्श नाही, टिटिंग टिटिंग. थांबा तुम्ही फक्त, मी असं जातो भाऊंकडून पैसे घेऊन होतो ना 1000, आमचे हा, पैसे हा. जिंकलो, त्याला सांगून तर द्यायचं का नाही. चल, चल. आनंद झालेला आहे ना, तसंच बघा थोबाड उतरलाय मला वरचं तिकडं. बरोबर जा. तेरे इश्क में, तेरे जास्त इश्क होतंय. में, तेरे इश्क में, तेरे इश्क में, तेरे इश्क में, तेरे इश्क में. भाऊ भाऊ, बघितला का कसा विषय आता एकदम हारले का नाही? अरे भाऊ, ही प्रतिष्ठा आहे ना, पणाला लावली ती पणाला. जे काय होतं ना, सर्वस्व अस्तित्वासाठी आम्ही झगडलो, शेवटी विजय सत्याचाच होता भाऊसाहेब.
होतो ना. हा, आता तुमची बारी झाली, हा. आता आमची बारी. आमची बारी विरी नाही. हा. पहिले बारी वारीने 500ची एक द्यायची, दुसऱ्या बारीने 500ची द्यायची, 1000 रुपये पहिले द्यायचे. देतो ना. हा. पण मी जर जिंकलो मग? आता जिंकलं का? आता मी जिंकलो, संपला विषय तुमचा. तसं नसतं, अगोदर मला पण जिंकावं लागन आणि मग मी देईन ना तुला. तुम्हाला पण संधी ना. हा. बर, आता माझे एवढी भारी संधी झाली, तुमची संधी फेल जाणार आहे. आता मी जर सुजाताबाईला पटली हा. तर 1000 रुपये लगेच काढून द्यायचे मला. 1000 रुपये लगेच देणार तुम्हाला, कॅश देणार, कॅश. हे बघ. येऊ का? अरे बाय, किती कंदे पेड्याची अपेक्षा केली ना, बाईंसोबत सेटिंग लावून आलोय दादा मी. तुझा विषय होणारच नाही तिथं. सुजाताबाई, बाळू आलाय. आले बाई, हा हा. काय म्हणता? अहो काय नाही, आमच्या शिरापूरची जत्रा आहे, म्हणलं जत्रात जाऊ, मस्तपैकी ते राड गाडग्यात बसू, ते मौत का कोव्यात खेळू. हा, ते पाळणे आलेत, बोटी आलेत, आणि महत्वाचा खेळ तो खेळ पैठणीचा आलाय ना, हा. त्याच्यात जोडी म्हणून आपण स्टेजवर जाऊ दोघं. काय? अहो खोटं खोटं त्यात तो बघतोय. हा, हा. हजार हजार. हा, हा, हा. जाऊ ना, जाऊ ना. हा. आणि मस्त पैकी आपण तिथं फिरू, मस्त कुल्फी खाऊ. काय काय आहे त्या जत्रात सांगू, ते आमच्या शिरापूरच्या काही विचारूच नका. हा? मस्त पैकी फिरू फिरू असं धरतो तुम्हाला, हा. आणि त्या जत्रात असं 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 इकडून इकडून फिरू. ऐका ना, चालेल, चालेल, आज चालेल. जाऊ तसं हा. बर का? हा, जमत ना. हा, जमत. हा, चला येऊ का मग? आज आहे का? हा? आज? आज संध्याकाळी बरं बरं, चालतंय. जाऊ ना मग. हा, जा. मस्त पैकी जाऊ. हा. हा. आईला 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 आता माळ्या मरत नाही. बघितली का कशी शेती लावली? इकडं बघ, नुसताच बारगाड्या नको ताणू, बघ काय करून आलोय मी. हा, काय करून आलाय? आजकाल लय मोठा पराक्रम केलाय. अरे बाई, आपल्यावर फिदा आहे भाऊ, फिदा. कशाचे पिझ्झा नुसतं हसले खेळ फिदा होती काय? बाळ भाऊ, काय बघितलं तो आता? अरे हरले काय नाही मी बघितलं असं फिरवलं. 1000 रुपये काढ, नको नाटक करू. हा, काय नाटकी नको करू, नुसतं असे टाळे दिले म्हणजे झालं काय? आणि मग तू आहे संग बाई टाळी दिली, तू बोलला तेव्हा मला कसं काय 1000 माहितले तो? हा, झालं ते झालं. आता बाई मी संध्याकाळी जाणार आहे आमच्या यात्रेला, माहितीये का? आम्ही बी जाणार पिक्चरला. जाणार आहे. हा. हा, ते नको सांगू, 1000 रुपये काढ चल. आम्ही तेरे इश्क में पाहणार, तेरे इश्क में काय? पिक्चर. आणि आम्ही जत्रा बघणार. तेरे इश्क में, तेरे इश्क में, तेरे इश्क में. तेरे इतके नाही, 1000 रुपये दे चल. तुम्ही द्या 1000 रुपये. अरे बाळ्या कुठे गेलो बघावं तरी. अय, ते नाटक नको सांगू, अगोदर 1000 रुपये दे मला. तुम्ही द्या 1000 रुपये. हा, नाहीतर काय हे 150 केलेले 1000. सरपंचाचा फोन. हा हॅलो बाळू. आप जिस आइडिया सब्सक्राइबर को फोन कर रहे हैं वो अभी शिरापुर के जत्रा में घूम रहा है, हा? और शिरापुर के जत्रा में रेंज नहीं है. जय सालशीद बाबा. येत आहे. शिरापूर की यात्रा मी आहे. या शिकापासून टोन यायला लागली कंपनीची. बाहेर येण्यात खरेदी आहे मला. पहिला भाईने पैसे तर घेतले. अगं बाय. ऊन आहे, बापरे. हा हा हा, इकडं ओ सुजाताबाई, इकडे आहे मी, इकडं. नजर कोणच चुकवता तुम्ही? अरे दिसला नाही, हे असं चालली होती जरा. हा ना, हा, आता नाही ऊन दिसणार. लागतं. आता अकाउंटला आपले 1000 जमा झाले ना, त्याच्यामुळे आता कस काय दिसणार? हा, पैसे म्हणते? एकाचे, गाणं डबल वाजवणार. हा, म्हणजे आता आपलं ठरलं होतं ना बाळूभाऊ सोबतच नाटक करायचे, तुम्हाला 1000 रुपये दिलते ना मग मी. हम्म, हा? हम्म. मग तुम्ही डबल क्रॉस कस काय केलं? तुम्ही त्याला बी कस काय फॉर झाले बाळूभाऊला? हे बघ, आपलं काय ठरलं होतं, नाटक करायचं बाळूभाऊचे. तुझ्यासोबत मैत्रीचं नाटक करायचं. तुम्हाला 1000 रुपये दिले, तू जेवढं सांगितलं मी तेवढी ऍक्टिंग केली, माझे पैसे घेतले, तुझे पैसे संपले, ऍक्टिंग संपली, तू जा. आणि आपलं असं नव्हतं ठरलं की बाळूभाऊ सोबत नाटक नाही करायचंय. असं ठरलं होतं की तुझ्यासोबत करायचंय नाटक. झालं ना? आला मला शिकवायला मोठा. अयो अ बाई, हे अहो माझे 1000. अरे बाबू, त्याला बाईने 1000ला पक्का चंबू दिलाय राव. बाया, मग सुजाताबाई झालं का नाही काम? हा, मग एक नंबर काम झालं. कितीच झालं?
2000चं इकडून 1000 आणि इकडून 1000. द्या मग माझे 1000 रुपये. हा हे काय काढूनच ठेवले होते मी. देते हा. कशी आयडिया कशी? मस्त मस्त एक नंबर. लई येडे लोक आहे आपल्या गावात हा. अहो जो पण आपल्या गावात ही येडे लोक आहेत ना तो पण आपल्याला पैशाची कमतरताच नाही. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.